नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ SM2 या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि ह्याच्या ट्युशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे। तर हा 6 तारखेचा व्हिडिओ आहे, 6 सप्टेंबरचा, म्हणजेच आपला अनंत चतुर्दशी दिवशीचा। तर विसर्जन होतं संध्याकाळी, मुलांना विसर्जनाला जायचं होतं, त्याच्यामुळे मग मी त्यांचा क्लास काही मुलांचा सकाळी 9:30 ते 11:30 या बॅचमध्ये ठेवला आणि काही मुलं 10:30 ते 12:30 म्हणजे 12:30 ते 1 वाजेपर्यंत आम्ही फ्री झालो आणि त्याच्यानंतर परत मग मी 2:30 वाजता इतर स्टुडंट्सना बोलवलं, कारण की एकाच वेळी भले मुलं कमी असले तरी प्रत्येकाचं प्रॉपर चेकिंग वगैरे व्हायला पाहिजे। आणि आता सध्या एक्झाम जवळ आले त्याच्यामुळे मी सुट्टीही देऊ शकत नाही त्यांना, ऑलरेडी सुट्ट्या खूप झालेल्या आहेत, त्याच्यामुळे जेवढे स्टुडंट येतात त्यांचं तरी आपल्याला शिकून व्हायला पाहिजे, म्हणून मग मी सुट्टी दिली नाही त्यांना। आणि घरी तरी बसून काय करणार ना, मुलं उगाच टाईमपासच करतात, त्याच्यामुळे मग जे मुलं येऊ शकत असतील त्यांना सकाळी 9:30 ते 11:30 आणि काही मुलांना 10:30 ते 12:30 आणि काही मुलांना 2:30 ते 4:30 या बॅचमध्ये बोलवलं। चला तर मग आता बघूया कोणाला काय काय काम दिलंय। काय मराठी आणि EVS आहे ना, मग EVS क्वेश्चन आन्सर दिले असतील ना स्कूलमधून? हां दिले असतील। वर्कबुक कुठे आहे ते? टीचर इंग्लिशचं वर्कबुक कुठे त्याचं? GVSचं दे जरा। हे छोटे छोटे आहेत ना, हे छोटे छोटे आहेत ना, ते करून ये, ठीक आहे? करू बघू आणि इकडे थांब बाळा एक मिनिट, बोलून ली जरा। तुझ्या नोट्स कम्प्लीट आहे आर्यन सगळ्या? नक्की लिहू ह्याच्यातूनच बघून लिहायचं त्या दिवशी का? काय होत्या तुझ्या कम्प्लीट? हे माझे तसं नाही, स्कूलमधूनच तू लिहून घेतल्यास की एक दिवशी त्याच्याकडनं घेतलेली ना? ते मी चेक केली तेव्हा इनकम्प्लीट होती। काय हे नीट हे वाटत नाही नीट, त्याची डायग्राम पेन्सिलने केलं म्हणून लाईट, मग पेन्सिल नका ना वापरू, पेन्सिलने डार्क करतो। झाला विहूचा गणपती। तर अशा पद्धतीने मुलं कमी होती, त्यामुळे माझा दिवस अगदी शांततेत गेला आणि विहूला सुद्धा मला थोडा वेळ देता आला, म्हणजे तो येऊन इथे टाईमपास करत होता, मी तसा वेळ देते मी त्याला, परंतु कसं आहे क्लासमध्ये मी त्याला जास्त घेत नाही, कारण की तो असा आवाज वगैरे करत असतो आणि मुलांना डिस्टर्ब करतो, त्यामुळे त्याला मी क्लासमध्ये घेत नाही। पण कधी कधी त्याची इच्छा होते ना असं बोर्डवर लिहायची, मग आज त्याला त्याची इच्छा पूर्ण करता आली। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।